लग्नाची पेढी या मालिकेत आपण पाहणार आहोत की मधूच्या मनामध्ये राघव सिंधूबद्दल वेगवेगळे प्रश्न उठतात आणि तिला स्वप्न पडलं. त्यामुळे ती घरातनं बाहेर निघते सिंधूकडे येण्यासाठी. ती सिंधूकडे येते. इकडे राघवला खूप रॅशेस झालेले असतात, म्हणून तो पूर्ण त्याचं अंग खाजवत असतो. त्यावेळेस सिंधू ही राघवला विचारते की राघव काय होत आहे. त्यावेळेस राघव म्हणतो काही नाही, थोडंसं अंगाला सुळसुळ होते आहे. तेव्हा सिंधू म्हणते तुम्हाला कसली ॲलर्जी आहे का. त्यावेळेस राघव म्हणतो की नाही, मला कुठल्या प्रकारची ॲलर्जी नाही. सिंधू म्हणते मग तुम्हाला इतका खूप त्रास होऊन राहिला आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की इट्स ओके, घरी गेल्यानंतर शावर केल्यावर मला फरक पडू शकतो. त्यावेळेस सिंधू ही राघवकडे बघत असते. राघव हा त्याच्या अंगाला इकडून तिकडे असं खाजवत असतो. मात्र सिंधू ही राघवला समजावत असते की मला तरी वाटतं आहे तुम्हाला काहीतरी झालं आहे, मला बघू तर द्या काय झालं आहे. त्यावेळेस राघव नाही म्हणतो, परंतु सिंधू उठते आणि सिंधू ही राघवला म्हणते की जरा बघू बरं. त्यानंतर सिंधूला त्याच्या मानेवरती जरा रॅशेस दिसतात. ती म्हणते राघव तुम्हाला रॅशेस झाली आहेत, त्याच्यावरती मी औषध लावते आणि तुम्हाला माहिती आहे मी डॉक्टर आहे आणि माझ्याकडे सर्व काही आहे. त्यावेळेस ती जाते आणि बॉक्स आणते, त्यातनं क्रीम काढते आणि ती राघवला लावते. तेव्हा राघवला सांगते मी हे लावल्यानंतर जरा आग होईल, परंतु तुम्ही जरा ओरडू नका, कारण मुलं झोपली आहेत, तुमच्या आवाजाने ती उठायची, जरा सहन करा. तेव्हा ती राघवच्या रॅशेस झालेल्या ठिकाणी ती मलम लावू लागते. त्यावेळेस राघवला खूप आग होत असते. त्यानंतर सिंधू म्हणते अहो राघव जरा शर्ट काढा ना, ते किती झालं आहे बघा तुमच्या याला. तेव्हा राघव शर्ट काढतो आणि सिंधू ही त्याला ते औषध लावत असते. त्याच वेळेस त्या ठिकाणी मधू येते आणि मधूला वाटतं की राघव आणि सिंधू हे काहीतरी गैरप्रकार करत आहे. आधीच तिच्या मनामध्ये या सर्व गोष्टीची तारांबळ झालेली असते. तेव्हा ती बघू लागते आणि जोरात ओरडते राघव हे काय करत आहेस तू. ती त्या दोघांच्या समोर येते आणि काही क्षणाचा विलंब न करता राघववर खूप चिडते. राघवला म्हणते की तुम्ही हा काय प्रकार लावला आहे, तुमच्या दोघांमध्ये चालू आहे काय नेमकं. त्यावेळेस राघव म्हणतो की अगं मधू जरा ऐकून घेशील का, न ऐकताच काही तुझ्या मनात येईल ते बडबड करशील का. त्यावेळेस ती म्हणते की सावीच्या निमित्ताने तुम्ही काय करत आहात घरामध्ये. तेव्हा राघव म्हणतो की तू जरा आधी बघ, आणि सिंधू पण बोलू लागते. तेव्हा मात्र मधू सिंधूला म्हणते तू शांत बस ग, मी राघवशी बोलते आहे ना. तेव्हा राघव म्हणतो की मला ही रॅशेस झाली आहे आणि त्यावर ती क्रीम लावत आहे, बघ तिच्या हातामध्ये अजूनही क्रीम आहे. त्यावेळेस मात्र मधू ही सिंधूच्या हाताकडे बघते तर तिच्या हातामध्ये क्रीम असते. तेव्हा मधू म्हणते की हे तर फक्त निमित्त आहे, आणि काय ग क्रीम लावण्यासाठी इतक्या जवळ जावं लागते का. राघव तिला म्हणतो की जरा शांतच बस, पोरं झोपली आहेत. इकडे राजश्री ही मधू रागाने निघून गेल्यानंतर जरा इकडे तिकडे फिरत असते. दारासमोर येते आणि म्हणते की देवा आता काय होईल तेच तू बघ. आणि हे सर्व रत्नाकर बघत असतो आणि तो राजश्रीला म्हणतो की राजश्री तू हे काय चालवलं आहे, जरा तू शांत बैस ना, तुझे पाय दुखतील. तेव्हा राजश्री म्हणते की मला काही कळत नाही, काल मधू ही सिंधूशी कुठल्या प्रकारे वागली ते मला आवडलं नाही, आणि पुन्हा आता ती सिंधूकडे गेलेली आहे तर ती काय करते. त्यावेळेस रत्नाकर म्हणतो की मला तर सिंधूचीच काळजी आहे. तेव्हा राजश्री म्हणते की हे काय बोलत आहात तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की यात सिंधूची काही चूक नाही. तेव्हा राजश्री म्हणते मग कोणाची चूक आहे, परिस्थितीची. त्या दोघींना आपण समजून घेतलं पाहिजे आणि आता ह्या प्रकारात आपल्याला पडायलाच हवं, त्यामुळे आपल्याला पुढे काही मार्ग मिळणार नाही. इकडे राघव हा सारखा सारखा मधूला शांत बस म्हणत असतो, पण ती ऐकत नाही, म्हणून तो तिचा हात ओढत तिला बाहेर आणतो आणि बाहेर तो तिच्याशी बोलू लागतो. त्यावेळेस मधू म्हणते की राघव तू काय चालवलं आहे, आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात सिंधू होती, सिंधूने झालं आता सावी आली, सावीमुळे तुझ्यात आणि माझ्यात दुरावा निर्माण होत आहे. त्यावेळेस राघव म्हटला की मधू तू माझ्या मुलीचं नाव बिलकुल घेऊ नको, आणि तिचं नाव घेतलेलं मला बिलकुल आवडणार नाही, जरा तू शांत आवाजात बोल. त्यावेळेस मधू मात्र म्हणते की आता हे भरपूर झालं, आता सिंधू आणि सावी ह्या दोन्ही मायले की आपल्या दोघांचा संसार उद्ध्वस्त करायला आले आहेत. हिला तर हेच हवं आहे की तू माझ्यापासून दूर व्हावा, माझा नवरा ती घ्यायला आलेली आहे. त्यावेळेस राघव हा पुन्हा पुन्हा तिला बोलत असतो की सावीची तब्येत बरोबर नाही म्हणून मी आलेलो आहे. तेव्हा राघव आणि मधू हे दोघेही एकमेकांवर चिडतात. तेव्हा ती म्हणते की सावीचं निमित्त आहे तुला मला वेगळं करण्यासाठी,
राघव म्हणतो की माझ्या मुलीचं पुन्हा जर नाव घेतलं तर मी कुठल्या स्टेपला पोचेल हे सांगू शकत नाही, कारण मला माझ्या मुलीला बोललेलं कोणीही आवडणार नाही. त्यावेळेस मात्र विनू उठून येतो आणि विनू म्हणतो, बाबा तुम्ही काय करत आहात? तुमचं काही भांडण होत आहे का? मला तुमचा आवाज येत आहे. तेव्हा तो म्हणतो की आई तू केव्हा आलीस ग मम्मा? त्यावेळेस राघव म्हणतो की मम्मा आत्ता आली. आणि कशासाठी आली इथं? तेव्हा राघव सांगतो की मम्मा आपल्या दोघांना घ्यायला आलेली आहे, आपल्याला घरी जायचं आहे ना. त्यावेळेस विनू म्हणतो की मम्मा आणि तुम्ही दोघेजण भांडत होतात का? तुमचा आवाज खूप मोठ्याने येत होता मला. त्यावेळेस म्हटला राघव हा विनूला म्हटला, नाही रे बाळा, आम्ही भांडत नव्हतो, आम्ही बोलत आहोत. तेव्हा विनू हा मम्माकडे बघतो आणि तो म्हणतो की आता आपण काय करायचं? त्यावेळेस राघव हा विनूला म्हणतो की चल बरं आता आपण घरी जाऊयात, आपल्याला घरी जायचं आहे. त्यावेळी राघव, विनू आणि मधू हे घरी जातात. राघव हा विनूला झोपवतो आणि त्या ठिकाणी मधू पण येते. मधू ही राघवला म्हणते की राघव तू काही बोलणार नाहीस का? सिंधूकडे काय घडलं आहे? त्यावेळेस राघव म्हणतो की मला काहीही बोलायचं नाही आहे. मात्र मधू ही राघवकडे बघत असते आणि त्यानंतर ती उठून राघवजवळ येते आणि राघवला म्हणते की राघव मला कळत नाही का, तुझं अजूनही सिंधूवर प्रेम आहे आणि तू सिंधूशीच प्रेम करत आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की असं काही नाही आहे, पण तू काल काय वागलीस? आपल्या घरामध्ये दुसऱ्या बाहेरच्या बायकांना बोलवलं आणि त्यांच्यासमोर सिंधूचा अपमान केला. त्यानंतर सिंधूच्या घरी येऊन कुठल्या प्रकारे तू वागली हे तू बघतेस आहे ना. त्यावेळेस मधू म्हणते मग मी काय करणार? तू जर तिथं जातोय सारखा सारखा तर मला तसंच वाटणार आहे ना. त्यावेळेस मधू म्हणते की राघव मी तुला एक गोष्ट सांगते, एका नावेमध्ये जर आपण तिघंही बसलो आहोत आणि ती नाव जर पाण्यात बुडत असेल तर तू मला वाचवशील का सिंधूला वाचवशील? पण विचार करून सांग. त्यावेळेस मात्र राघव सांगतो की मी तुला वाचवेल. तेव्हा मधू म्हणते हे असं का बोलत आहेस तू? तू सिंधूला वाचवणार नाही आणि मला का वाचवणार? त्याने कारण तिला आधीच सांगितलेलं असतं की तू विनूची आई आहे म्हणून मी तुला सोडणार नाही. तेव्हा ती म्हणते की मला तू का वाचवणार याचं कारण तर सांगशील. पण राघव काही बोलत नाही. ती म्हणते मला कळतंय तुझ्या डोळ्यामध्ये सिंधूबद्दलचं प्रेम दिसतंय, पण ते तू मला सांगू शकत नाही. अरे आधी पण सिंधू आपल्या आयुष्यात आली आणि आता पुन्हा आली. मला तुझी बायको म्हणून राहायचं आहे, विनूची आई म्हणून नाही. जशी मी विनूची आई म्हणून राहते तशी तुझी बायको म्हणून तर मला दर्जा दे ना. आणि मी हा विषय काढला की तू जरा शांतच बसतो. राघव त्यावेळेस खरंच काहीही बोलत नाही, कारण त्याला माहिती असतं की त्याचं प्रेम फक्त हे सिंधूवरच आहे. तेव्हा मधू म्हणते की आता अजून पुन्हा सांगते मी की खरंच सांग तू कोणाला वाचवशील, मला का सिंधूला? त्यावेळेस राघव तेच उत्तर देतो आणि त्या ठिकाणून निघून जातो. आता इकडे घरामध्ये सर्वजण हे डायनिंग टेबलवरती चहा घेण्यासाठी बसलेले असतात. त्यावेळेस रुक्मिणी म्हणते की राणी तू असं काय करत आहेस? त्यानंतर रत्नाकर हा राणीला म्हणतो की राणी काल तू जे वागली ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. राजश्री म्हणते हो मलाही आवडलं नाही. तू कशा प्रकारे सिंधूचा अपमान केलास तुझ्या मैत्रिणींना बोलवून आणि पुन्हा रात्री तिच्या घरी गेली. अशा वागल्याने तुझ्यामध्ये आणि राघवमध्ये दुरावा नक्की निर्माण होणार आहे आणि तुम्ही दोघं जरा वेगळे होणार आहेत. नवरा बायकोंमध्ये या गोष्टीचा समंजसपणा आणि तुम्ही काही लहान नाही आहात. तुम्हाला सर्व काही कळतं, त्यामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यावेळेस रत्नाकर म्हणतो की राणी तू हे वागली खूप चुकीचं वागली. त्या ठिकाणी फक्त रुक्मिणी हे बघत असते. मात्र मधू ही त्या सर्वांची माफी मागते आणि म्हणते की काकू, बाबा आणि आई मी चुकले, मला माफ करा. त्याच वेळेस त्या ठिकाणी विनू येतो. विनू हा जोरात आवाज देतो आणि घरातील सर्वजण त्याला विचारते तयार झालेत का? असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि